जुन्या पिढीतील सामाजिक राजकीय क्षेत्रातलं एक अतिशय अग्रणी नाव होतं. आपल्या सर्वांना कल्पना आहे की जीवनामध्ये संघर्षातून त्यांनी एक अतिशय मोठं कार्य उभं केलं. शिक्षणाचं क्षेत्र असेल, सहकाराचं क्षेत्र असेल, उद्योगाचं क्षेत्र असेल, या प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी प्रचंड मोठं कार्य उभं केलं आणि सामान्य माणसाला दिलासा देण्याचं काम त्यांनी केलं. विशेषतः राज्यपाल म्हणून देखील 3 राज्यांची जबाबदारी त्यांनी पार पाडली. त्यापूर्वी आमदार म्हणून असेल, वेगवेगळ्या पदांवर त्यांनी जे काम केलं, प्रत्येक कामाचा त्यांनी आपला एक ठसा उमटवला आणि सर्व पक्षांमध्ये अतिशय जवळचे संबंध त्यांचे होते. व्यक्तिगत माझे देखील त्यांचे अतिशय चांगले संबंध होते आणि ते केवळ नेते नव्हते, तर ते एक विचारवंत होते. त्यांच्याकडे सांगण्यासारखे विचार होते, मार्गदर्शन होतं. त्यामुळे त्यांना कधी भेटलं तर त्यातनं आपल्याला नवीन विचार मिळायचा. तो आध्यात्मिक विचार असेल किंवा एकूणच आपल्या संपूर्ण जीवनाला बदलू शकेल असा विचार डी.वाय. दादांच्या माध्यमातून मिळायचा. त्यांच्या पश्चात त्यांच्या मुलांनी, कुटुंबाने अतिशय चांगल्या पद्धतीनं हे सगळं जे त्यांनी उभं केलं आहे ते वाढवण्याचं काम केलं. पण एक कृतार्थ जीवन ज्याला म्हणतो, अशा पद्धतीचं जीवन डी.वाय. दादा जगले आणि म्हणूनच आज मी या ठिकाणी त्यांना विनम्र श्रद्धांजली देण्याकरता आलो. मी आज बंटी साहेबांना सांगत होतो, त्यांना आठवण करून दिली की त्यांचा माझा संबंध तसा जुना आहे, पण 1998 साली मी त्यांच्या घरी आलो होतो. त्यानंतरही आलो, पण ते पहिल्यांदा आलो होतो त्यावेळेस मी महापौर होतो आणि तेव्हापासनं डी.वाय. दादांचा जो काही संबंध आला तो सातत्याने म्हणजे बंटी साहेबांचा आणि त्यांच्या बंधूंचा तर येतच गेला, पण दादांचा संबंध देखील जवळचा आला. त्यामुळे निश्चित आपल्या सगळ्यांकरता ही अतिशय दुःखद अशा प्रकारची घटना आहे. त्यांच्यासारखे नेते आपल्याकडे निघून जाणं ही महाराष्ट्रामधल्या जुन्या पिढीतल्या जाणत्या नेत्याचं जाणं हे निश्चितपणे केवळ कोल्हापूरकरांकरता नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राकरता ही एक हानी आहे आणि म्हणून त्यांना मी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. बऱ्याच आठवणी आहेत. अनेक वेळा म्हणजे मागच्याही काळामध्ये अचानक फोन करून ते घरी यायचे. काही फारसं काम नसायचं, छोटासा मुद्दा असायचा, असं 2-3 वेळा झालं आणि त्या छोट्याशा मुद्द्यावर बोलल्यानंतर ते गप्पा मारायचे, वेगवेगळ्या गोष्टी सांगायचे, अनुभव सांगायचे. म्हणून मी म्हटलं की त्यांच्याशी गप्पा मारणं म्हणजे स्वतःला समृद्ध करणं, अशा प्रकारचं त्यांचं एकूण त्यांचे विचार असायचे.